आणि एक डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्याचं परिवर्तन जसवंत सिंग सरकार असताना म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना त्याचं जे परिवर्तन झालं त्यावेळेस जो गदारोळ पार्लमेंटमध्ये निर्माण झाला की तुम्ही हे काय करताय, तेव्हा राज्यसभेमध्ये जसवंत सिंग साहेबांनी सर्व राज्यसभेच्या खासदारांना, ते सर्व पक्षातले होते, डावे पक्ष होते, काँग्रेसचे लोक होते, सर्वच अगदी भाजपचे लोक होते, सर्वांना त्यांनी एक आश्वासन दिलं की होय आम्ही IDBIचं कंपनी कायद्यामध्ये रूपांतर जरी करत असलो तरी डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे त्याचं कॅरेक्टर, हे त्याचं चारित्र्य जे आहे हे आम्ही अबाधित राखू. भारत सरकारची मालकी या IDBI बँकेतून आम्ही 51% खाली कधीही नेणार नाही आणि आम्ही निश्चितपणे जे उद्दिष्ट पार्लमेंटने ठरवून दिलेले त्याला आम्ही बांधील राहू. परंतु आम्ही 49% याची भागविक्री करतो आणि कंपनी कायद्याखाली आम्ही ही DFI निर्माण करतो असं म्हणून त्यांनी IDBIच्या वतीने एक प्रायव्हेट सेक्टर बँक जन्माला घातली. त्याचं नाव IDBI बँक लिमिटेड. म्हणजे IBI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा काम करत होती, IDBI ही पब्लिक सेक्टर बँक म्हणून पण काम करत होती, IDBI ही एक नवीन प्रायव्हेट सेक्टर बँकेला पण त्यांनी जन्म घातला. आणि काळाच्या ओघामध्ये असं परिस्थिती निर्माण झाली, IDBI बँक प्रायव्हेट लिमिटेडने संपूर्णपणे जशा नवीन खाजगी बँका ICICI आणि HDFC आहेत यांच्या मॉडेलवरती पूर्णपणे आउटसोर्स मॉडेल घेतलं. एकही तिथला मनुष्य जनरल मॅनेजरपासून ते खालच्या ज्याला आपण म्हणू क्लास 4 पर्यंत सगळेजण कॉन्ट्रॅक्टवरती. आजच्या तारखेला आज परिस्थिती अशी जवळजवळ 35,000 लोक वरपासून खालपर्यंत हे सगळे कॉन्ट्रॅक्टवरती, ते अधिकारी असतील किंवा ते क्लास 4 असतील किंवा क्लास 3 असतील आणि काही एक्झिक्युटिव्स पण आहेत. जुने जे त्या 2004च्या पूर्वीचे जे लोक आहेत तेवढेच अधिकारी, तेवढेच क्लार्क, म्हणजे ते आता साधारणपणे 1000-2000च्या पलीकडे नाही आहेत. पण 35,000 लोक हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवरती IDBIमध्ये आहेत. असं IDBIचं स्वरूप 2005 नंतर निर्माण झालेलं आहे आणि ते पूर्णपणे आउटसोर्स मॉडेल आहे. त्यानंतर ही बँक पुन्हा एकदा IDBI बँकेच्या पेरेंट बँकेत मर्ज झाली. हा नवीन इतिहास निर्माण झाला. पण IDBIचं कॅरेक्टर हे कायद्यान्वये डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल हे पार्लमेंटचं एक तत्व तेव्हापासून आजपर्यंत कायम आहे. अर्थात ते नेहमीच मोडण्यात आलेलं आहे सर्व सरकारांनी. मग ते UPA 2 असेल, त्यानंतर आत्ताचं सरकार असेल, त्यांनी हे तत्व मोडीत काढलेलं आहे. पण तरीही भारत सरकारच्या कायद्यान्वये गठीत झालेली ही कंपनीज ॲक्टमध्ये आलेली IDBI ही बँक आहे आणि त्याचं रूपांतर आज स्वतः भारत सरकार म्हणतं की LICची स्टेक त्याचा जास्त आहे आणि म्हणून ती प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. अशा तऱ्हेचं अत्यंत चुकीचं बेकायदेशीर वर्तन भारत सरकार स्वतःही करत आहे. पण भारतीय जनतेला, ठेवीदारांना काही पडली आहे का? आपल्या देशात अर्थसाक्षरता नाही असं मी पुष्कळ वेळा म्हणत आलो. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी लिहिलं आहे. आपल्याकडे शिकलेले लोक खूप आहेत, PhD आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत वगैरे सगळे आहेत. पण ते बोलतात का? ते काही मांडणी करतायत का सरकारच्या ह्या कृतीबद्दल? बिलकुल नाही. बँकांचे पैसे कसे लुटले जातात याबद्दल बुद्धिजीवी बोलतात का? ज्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे ते बोलतात का? जे बँकर्स आहेत ते बोलतात का? त्यांना माहीत नाही असं होऊ शकत नाही, पण ते बोलत नाही आहेत. त्यामुळे भारत सरकार, त्यांचे अनेक बँकर्स जे या IDBI बँकेत आले, मोठ्या पातळीवरचे डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे डायरेक्टर्स या बँकेच्या बोर्डामध्ये काम करून गेले, अजूनही काम करतायत आणि त्यांनी ही बँक जिवंत ठेवली आहे LICच्या माध्यमातून. त्यांचा प्रयत्न होता विदेशाच्या हातांना केव्हाच विकून टाकण्याचा, जो त्यांना जमलं नाही आहे. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 2009 साली त्यांनी काय केलं, 9,000 कोटीचं जेव्हा थकीत आणि बुडीत कर्ज होतं तेव्हा भारत सरकारने IDBI बँकेला सांगून एक स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट निर्माण केला. SPV आपण त्याला असं म्हणतो, स्पेशल प्रोजेक्ट. त्याला एक इन्स्ट्रुमेंट निर्माण करायचं, ती संस्था निर्माण करायची आणि 9,000 कोटी हे त्या SPVमध्ये म्हणजे स्पेशल व्हेकल स्पेशल प्रोजेक्ट व्हेकलमध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारने 0 व्याजदराने
गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे भारत सरकारने गुंतवणूक करायची 9,000 कोटीची आणि मग ती गुंतवणूक परत सिक्युरिटीज बॉन्डमध्ये टाकायची, म्हणजे भारत सरकारने आपले पैसे परत काढून घ्यायचे आणि मग हे कर्ज जे आहे 9,000 कोटीचं हे त्या स्पेशल व्हेकल प्रोजेक्टमध्ये वळते करणं. म्हणजे आज ज्या निर्मला सीतारामन सांगतायत की आम्ही बॅड बँक निर्माण करू, त्या बॅड बँकेची सुरुवात ही तिथेच झालेली आहे. मग ते 9,000 कोटी रुपये, ते 9,000 कोटी तिथे SPVमध्ये गेले, ट्रेझरी बॉन्ड्समधून ते वळते पण झाले, पण तरीही थकीत आणि बुडीत कर्ज परत 2014मध्ये मी मगाशी सांगितल्यामुळे आधी 15,000 कोटी, मग 16मध्ये जवळजवळ आधी 10,000 कोटी, मग 16मध्ये 15,000 कोटी, नंतर मग 17मध्ये 18मध्ये हे जवळजवळ 45-46,000 कोटी आणि मग 56,000 कोटी, 55 ते 56,000 कोटी हे 2018मध्ये झाल्यानंतर मग LICला मध्ये घालून ही बँक LICच्या हातात त्यांनी दिली. आणि आज ते म्हणतात नाही ही भारत सरकारची बँक नाही आहे, ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, पण कायदा पार्लमेंटमध्ये जिवंत आहे, हे आम्ही कसं विसरायचं. आणि मग आज निर्मला सीतारामन भारत सरकारच्या वतीने बजेटमध्ये सांगतात आता या बँकेची विक्री करायची, म्हणजे काय होईल, कोण विकत घेईल ही बँक. याचा अर्थ अनेक निघू शकतात. मी तुम्हाला एक अर्थ सांगतो की जवळजवळ 55 ते 60,000 कोटीपेक्षा जास्त थकीत आणि बुडीत कर्ज, ह्याच्यामध्ये LICचे जे प्रीमियमचं उत्पन्न आहे त्यातून LICने ही बँक गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने चालवली आहे त्यात त्यांनी IDBIच्या बँकेच्या मार्फत आपल्या पॉलिसीची विक्री केलेली आहे LICने. म्हणजे LICने आपला धंदा केला आहे. LICने बँकिंग केलं का IDBI बँकेचं, तर मुळीच नाही. LICने ती कितीतरी राईट ऑफ करण्याचे प्रयत्न केलेत आणि त्याचे आकडे सुद्धा भयानक आहेत. म्हणजे LICला मध्ये घालून गेले 2 वर्ष थकीत आणि बुडीत कर्जाची रिकव्हरी नाही झाली. LICच्या भागधारकांना LICच्या विम्याची मात्र विक्री झालेली आहे. LICने स्किलफुली, कारण त्यांना बँकिंग येत नाही आहे, त्यांनी थकीत कर्जाची वसुली केलेली नाही आहे. आणि आता LIC आणि भारत सरकार म्हणून काय करणार आहेत, तर भारत सरकारचा साधारणपणे 46 ते 47% जो मालकी हक्क आहे IDBIचा तो विक्रीला काढणार. जसं तो BPCLची विक्री होणार आहे, जसं ती 4-5 बँकांची विक्री होणार आहे, जशी ती LICची IPO विक्री होणार आहे आणि त्यातून 1,75,000 कोटीचं वित्तीय तूट भरून काढण्याचं टार्गेट साधारणपणे 1 फेब्रुवारी 2021-22च्या बजेटपर्यंत पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये IDBIची विक्री हा एक भाग आहे. म्हणजे IDBI बँक ही जेव्हा हस्तांतरण केली जाईल, विकली जाईल, ती विदेशी हाताने असेल किंवा कोण देशी हात आहे आम्हालाही माहिती नाही आहे, पण लक्ष्मी विलास बँक ही छोटी प्रायव्हेट सेक्टरची बँक जेव्हा 40,000 कोटीची त्याचा बँक ताळेबंद होता, बॅलन्स शीट होतं, ती फक्त 2,500 कोटीला कोणी विकत घेतली, डेव्हलपमेंट फायनान्स बँक ऑफ सिंगापूर, म्हणजे सिंगापूरच्या डेव्हलपमेंट फायनान्स बँकने घेतली. पण ती बँक चीनची आहे. त्यांना लक्ष्मी विलास बँक अत्यंत स्वस्तामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विकण्याची योजना आखली. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आशीर्वाद दिला आणि 2,500 कोटीला विकली गेली. आणि त्या ठिकाणी तिथले बॉन्ड होल्डर्स, तिथले शेअर होल्डर्स यांचे सगळे पैसे राईट ऑफ झालेले आहेत. कोणत्या कायद्यान्वये? ज्यांनी लक्ष्मी विलास बँकेचं भाग भांडवल जे टायर 2 कॅपिटल होतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली होती, ते सगळं राईट ऑफ झालं आणि येणाऱ्या बँकेला फक्त 2,500 कोटी मोजायला लागले आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या तिकडे आता अतिशय संकटात आहेत. म्हणजे त्या नोकऱ्या जातीलच, म्हणजे गेल्यात जमा आहे. 566 शाखांचं त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला या भारतामध्ये आणि ती फॉरेनची बँक आहे. ॲक्सिस बँकेचं मॉडेल IDBIचं निर्माण करणं हे जे काही गणित आहे ते लक्ष्मी विलासच्या बाबतीत आपण बघतो. मग IDBI बँकेचं तशाच पद्धतीने जे फिक्सिंग असेल, मी फिक्सिंग हा शब्द वापरतोय कारण कुठलीच गोष्ट पारदर्शक पद्धतीने सरकार सांगत नसेल तर आपण काय समजावं. त्यामुळे IDBI बँक ही पब्लिक सेक्टर असताना ते खाजगी असं म्हणायचं आणि मग त्यातला स्वतःचा 46% भाग आता विक्रीला आणायचा बाजारामध्ये, तर विकत कोण घेणार हे आपण पाहूया. आणि त्याच्यामध्ये LIC पण स्वतःचे शेअर विकणार का IDBIचे, आणि मग ही बँक LICची पण नसेल, भारत सरकारची पण नसेल, तर कुणाची असेल हे 2021मध्ये आपण बघूया. पण एकूणच 2004 पासून थकीत आणि बुडीत कर्ज दुसरीकडे वळवून
असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या, स्पेशल पर्पज व्हेकल अशी नावं मोठी मोठी असतात. आणि आता आधुनिक काळामध्ये या बजेटमध्ये त्याला बॅड बँक असं नाव आहे. तेव्हा IDBIच्या निर्मिती म्हणजे 2004 पासून ह्या बॅड बँकेची कल्पना ज्या पद्धतीने IDBI बँकेने राबवली ती आता निर्मला सीतारामन यांनी ती स्वीकारलेली आहे. ती सर्वच बँकिंग उद्योगाच्या बाबतीत आहे आणि त्यामुळे एक फार मोठा गेम थकीत आणि बडीत कर्जांची जी कॉर्पोरेट कर्जमाफी आहे हे मी वेळोवेळी सांगत आलो. त्या बँकांनी आपापल्या बॅलन्स शीटमधून ती कर्जमाफी केलेली आहे. बॅलन्स शीट घासून पुसून स्वच्छ केलेत. अगदी कलई लावून भांडी साफ करतात. त्या पद्धतीने बँकांची बॅलन्स शीट 2015 ते 2021 पर्यंत स्वच्छ झालेली आहेत. आणि म्हणून या बँका आता कवडी मोलाने विकण्यासाठी ठरलेलं गिऱ्हाईक आहे बरं का. त्यामुळे IDBIचं ठरलेलं गिऱ्हाईक आत्ता आपल्याला माहीत नाही, पण येईल बाहेर. काही काळापूर्वी GICचं मी नाव घेतलं तर GIC म्हणजे सिंगापूरची, ते नाही जमलं अरुण जेटलींच्या काळात. आता नवीन कोण खरेदीदार हे आपण बघूया. ते 1 आहेत का 2 आहेत का 3 आहेत हेही आपल्याला बघायला लागेल. पण ही IDBIची कहाणी आहे भारताची उद्योगाच्या वाढीसाठी आणि ज्यांनी प्रचंड मोठं काम केलं या देशामध्ये उद्योग वाढीसाठी 1964 सालापासून ते अगदी परवापर्यंत त्या बँकेची वाताहत ज्या पद्धतीने 2004 पासून चालू आहे. त्या बँकेचा प्रचंड मोठा नफा, प्रचंड मोठा विस्तार या देशामध्ये आहे. 35,000 कर्मचारी आज त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी काम करतात. ती बँक आता विक्रीला काढण्यात आली आहे आणि याच वर्षी ते काम या देशाचं सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पूर्ण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये थकीत आणि बुडीत कर्ज अशी कशी हस्तांतर होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ती वॉश्ड ऑफ होतील, बॅलन्स शीट स्वच्छ होईल आणि त्यातून मग मल्ल्या काय ना SR काय ना जे काय नीरव मोदी काय चोक्सी काय हे सगळेजण IDBIमध्ये आहेत. कोण नाही एवढंच फक्त विचारा. त्यामुळे या सगळ्या विलफुल लोन डिफॉल्टर्स जे आहेत यांची खाती वसूल कधीच होत नाही आहेत. त्यातून त्यांना वसुली न करता त्यांना जीवदान मिळतं आहे. त्यांना नरक मिळायचं असेल तर त्यांना स्वर्गापेक्षा स्वर्ग मिळणं म्हणजे ते भारत देशातून बाहेर पळून जायला त्यांना मदत पण केली जाते. IDBIतले अनेक डिफॉल्टर्स आज वेस्ट इंडिज बेटांवरती राहतात किंवा जिकडे टॅक्स हेवन्स आहेत तिकडे राहतात किंवा अमेरिकेत राहतात आणि ते कधीच भारत परत येणार नाहीत. पण त्यांना कर्ज देणारे अधिकारी मात्र हे CBIच्या आणि EDच्या जाळ्यामध्ये आहेत. त्यातले काही जण म्हणजे सुटलेले असतील परंतु शिक्षा मात्र त्यांना होणार. मात्र ज्यांनी कर्ज लुबाडली चोरली त्यांना मात्र देशाबाहेर पळून जायला मदत करण्यात आली. कुणालाही शिक्षा झाली नाही असं चित्र आहे. आणि IDBI बँक त्याची विक्री करण्यासाठी अनेक तऱ्हेने सरकारच्या ज्या योजना येतात त्याच्याकडे आपण लक्ष ठेवूया. पण ही IDBIची कहाणी सर्वसामान्य माणसांना कळणं आवश्यक आहे. अजूनही भारत सरकारकडे खासदारांनी हे सांगितलं पाहिजे की तुम्ही राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जसवंत सिंगांनी हे सांगितलं आहे की आम्ही भारत सरकार म्हणून IDBIमध्ये 51% मालकी ठेवू, त्याचं कॅरेक्टर त्याचं चारित्र्य सार्वजनिक बँक म्हणून ठेवू. आता निर्मला सीतारामन कुणालाही न विचारता बजेटमध्ये हे जाहीर करतात आणि येत्या बजेटच्या अखेरीस कोण चर्चा करेल ह्या मुद्द्यावरती हे पास होईल. राज्यसभेला जे सॉलेम ॲश्युरन्स दिलं आहे पार्लमेंटरी कमिटीला त्या पार्लमेंटरी कमिटीचा म्हणजे ते थोडक्यात लोकसभेला आणि राज्यसभेचं आश्वासन आहे की मी IDBI बँकेचं विक्री करणार नाही. आणि निर्मला सीतारामन सांगतात, पंतप्रधान सांगतायत होय आम्ही याच वर्षी विक्री करू. त्यामुळे रात्र वैद्याची आहे. सर्वांनीच जागं राहायला पाहिजे. चोर उद्योगपती मोकळे सुटणार आहेत आणि लोकांच्या ठेवी आता त्या ठिकाणी फार मोठ्या आहेत. IDBI बँक छोटी नाही आहे. IDBI बँक या देशातली मोठी बँक आहे. थकीत आणि बुडीत कर्जाचा टक्का आज जेव्हा 56,000 कोटी आहे तेव्हा ती साधारणपणे आज या देशामध्ये नाही म्हटलं तरी अदर पब्लिक सेक्टर बँक म्हणून सुद्धा नोंदवली गेलेली आहे आणि ती जवळजवळ पहिल्या 10 बँकांमध्ये त्याचा नंबर लागतो. ती मोठी बँक म्हणून ओळखली जाते. डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून आजही त्याचं कॅरेक्टर आहे आणि निर्मला सीतारामन ते कॅरेक्टर संपवणार आहेत. एकही खासदार प्रश्न विचारणार नसतील तर आपल्या राजकीय पक्षांचं विचार दारिद्र्य उघड होत आहे आणि म्हणून अर्थसाक्षरता वरपासून खालपर्यंत नाही आहे हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि म्हणून रात्र वैऱ्याची असं म्हणताना रात्र या असं म्हणायचं का आपण ती
थ्री इडियट्स नावाचा आपण सिनेमा बघितला. आपण ह्या सगळ्या एज्युकेटेड इडियट्सचं काय करायचं? शिकलेल्या लोकांचं काय करायचं? हे जे काही स्पेशल पर्पज व्हेकल निर्माण करतात, बॅड बँक निर्माण करतात, असेट रिकशन निर्माण करतात आणि 10 वर्षानंतर सगळंच मातीमोल करतात. मग आत्ता 5 बँका ठेवून बाकीच्या बँका विकताना 2024 पर्यंत त्या उरलेल्या चांगल्या मोठ्या 5 बँका सुद्धा विकल्यानंतर संपूर्णपणे खाजगीकरण झालं असेल असं जर आपण म्हटलं तर त्याला शॉक बसण्यासारखं काय आहे? कारण त्यांनी विकण्याचं ठरवलेलंच आहे. आपण त्याला विरोध करायचं ठरवलंय की नाही, हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आयडीबीआय बँकेची ही कहाणी आत्ता आपण सर्वांनी समजून घेऊया आणि संयुक्त किसान मोर्चा आणि सर्व कामगार संघटना आणि सर्व जनता, देशप्रेमी जनता ज्यांच्या ठेवी या बँकांमध्ये आहेत आणि आयडीबीआय बँकेत आहेत, ज्याला मल्ल्याने लुबाडलं, रुया शेठने लुबाडलं, त्याला सर्वच उद्योगपतींनी लुबाडलेले आहे. सर्वच उद्योगांना आयडीबीआयने मोठं केलं, या देशाने मोठं केलं, पण सर्व मोठ्या उद्योगपतींनी आयडीबीआयला लुबाडलेलं आहे. आणि म्हणून आयडीबीआयला वाचवण्याकरता आपण सर्वांनी म्हणून कंबर कसली पाहिजे. आपल्याला सर्व राष्ट्रीयकृत बँका ह्या जनतेच्या आहेत आणि त्या जनतेच्या मालकीच्या ठेवणं याकरिता संयुक्त किसान मोर्चा आणि सर्व कामगार संघटनांची जी व्यापक एकजूट राष्ट्रीय पातळीवरती झाली आहे, त्यातून सर्व ठेवीदार आणि सर्व छोटे उद्योग यांनाही बरोबर घेऊन आपल्याला या बँका आणि विशेष करून मी आता जे आयडीबीआयची कहाणी सांगत होतो ती 1964 पासून ते 2004 पर्यंत, 2004 ते 2021 पर्यंत आता मी तुमच्यापुढे जी मांडणी केली त्याच्यामध्ये भारत सरकारच्या विविध टप्प्यावरती म्हणजे जसवंत सिंगांनी हे पहिल्यांदा हे काम केलं आणि UPA 2 नंतर आपण रोखण्याचा प्रयत्न केला. ते रोखलं सुद्धा, पण तो पुन्हा जेव्हा UPA 2 पडलं आणि मोदी सरकार आलं, मोदी सरकारने 2014 पासून या बँकेला विक्रीचाच कार्यक्रम राबवण्याचा निर्णय केलेला आहे. आणि आता ती वाचवण्याकरता आपल्याला कंबर कसायला लागेल, कारण याच वर्षी आयडीबीआयची विक्री करणं आणि काय थोडेफार 1000 कोटी मिळतील ते खजिन्यात जमा करणं, ते कोणाचा फायदा आहे? देशाचा फायदा की काही नेत्यांचा फायदा? हे आपण तपासून बघूया, लक्ष ठेवूया. कारण का CAG कॅग लक्ष ठेवत नाही आहे, चीफ व्हिजिलन्स कमिशन लक्ष ठेवत नाही आहे. म्हणून जनतेने डोळे उघडून, जनतेने कान उघडे ठेवून हे सगळे विक्रीचे प्रकार आपण बघूया. ते होताच कामा नये म्हणून जन आंदोलन करूया, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि आपले आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते आपल्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत, हे कृपा करून 130 कोटी जनतेने समजून घ्यावं. विशेष करून शिकलेल्या मध्यमवर्गीयांनी आता डोळे उघडण्याची गरज आहे. आपल्या डोळ्यासमोर आपण निर्माण केलेली देशाची संपत्ती आज हे सरकार विक्रीला काढतंय. त्यामुळे आपण देशप्रेमी आहोत, आपण देशभक्ती आहोत. देशद्रोही कोण आहेत हे आता शोधा. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. विचार करायला लागा, विरोध करायला शिका. आपल्याला माझं म्हणणं पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. यापूर्वीचा माझा व्हिडिओ जवळजवळ 2.25 लाख लोकांनी 2 दिवसामध्ये 2.25 लाख लोकांनी फेसबुक आणि व्हिडिओवरती बघितला. आणि त्यामुळे लोक बघतायत, लोक ऐकतायत, लोक विचार करतायत असं म्हणायला भरपूर जागा आहे. बँक कर्मचारी, इन्शुरन्स कर्मचारी हे एकजुटीने आता 15-16 मार्चला संपावर जाणार आहेत. इन्शुरन्स कर्मचारी कदाचित 18 आणि 19ला संपावर जातील. सार्वजनिक क्षेत्राचं आंदोलन सुरू होते आहे, कारण त्याचं खाजगीकरण होऊ नये असं सर्वांनाच वाटतं. आपल्या नोकऱ्या वाचवणं, जनतेची पैसे संपत्ती सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी आहे ती सुरक्षित ठेवणं, ही सगळी कामं आपण एकजुटीने करूया. आणि म्हणून अजूनही एक मोठी लढाई बाकी आहे. ही लढाई आपण करू शकतो. हे आपल्या वतीने कोणी करणार नाही, ते आपणच करूया. आणि आपण ही लढाई जिंकण्यासाठी करतोय, ती देशद्रोह्यांविरुद्ध. देशद्रोही कोण आहे? हे जागतिक वित्त भांडवल आहे आणि केंद्रातलं जे हितसंबंधी आहेत यांच्याकडे निश्चितपणे त्यांच्या धोरणाच्या आधाराने आपण हे म्हणू शकतो की केंद्र सरकार अँटी पीपल आहे अँड दे आर सेलिंग द प्रेशियस ॲसेट्स, नॅशनल ॲसेट्स, नॅशनल वेल्थ ऑफ द इंडियन पीपल. आणि मी इथेच थांबतो. विचार करा. ह्या घडणाऱ्या वाईट घटना थांबवण्यासाठी लोकांनो एक व्हा. धन्यवाद.